हॅलो फ्रेंड्स, सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण खूपच सुंदर एकदम सिंपल ब्लाऊजवरती डिझाईन कशी बनवायची हे पाहणार आहोत। सिंपल ब्लाऊज म्हणजे हा बिन अस्तरचा ब्लाऊज आहे। तर साधा ब्लॅक कलरचा हा ब्लाऊज असल्यामुळे खूपच सुंदर अशी ही डिझाईन होणार आहे। बघा एकदम सिंपल डेली वेअर साडीवरचा हा ब्लाऊज आहे। तर त्याची एकदम ट्रेंडी किंवा लेटेस्ट अशी आपण डिझाईन आज बनवणार आहोत। म्हणजे रोज जरी वापरणार असलो तरी ही डिझाईन खूपच सुंदर दिसते बघा। तर अशा पद्धतीने मी हंडीगळा करून घेतलेला आहे। फक्त इथं मी काय केलेलं आहे तर हंडीगळ्याची जी वरची आपली टोकं असतात जिथं आपण नॉट लावतो तर तिथं मी सिंपल असा सरळ शेप ठेवलेला आहे बघा, त्रिकोण शेप केलेला नाही आहे। तर आता या गळ्याला आपण पहिल्यांदा पट्टी करून घेणार आहोत। तर हात शिलाईची पट्टी आपल्याला या डिझाईनसाठी करावी लागणार आहे बघा। गोट नाही किंवा साधी दुमडपट्टी नाही, तर हात शिलाईची पट्टी आपण या गळ्यासाठी करून घेणार आहोत। तर त्यासाठी आपण कापड आपल्याला लागणार आहे। तर डबल फोल्ड करून मी कापड त्याप्रमाणे गळ्याचा आकार कट करून घेते बघा। अशा पद्धतीने आपल्याला पहिल्यांदा एखादा चौकोन मोठा कट करून घ्यावा लागणार आहे। गळा रुंदी जेवढी आहे तर त्याहीपेक्षा जास्त लागणार आहे आपल्याला। तर बघा घडीला असा ब्लाऊज आपला ठेवून आपण एक्स्ट्राचं थोडं 1 ते 1.5 इंच कापड एक्स्ट्रा ठेवून कापड कट करून घ्यायचं आहे गळ्यासाठी। बघा अशा पद्धतीनं आणि याचं कापडानुसार आपल्याला चौकोन असं कापड कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून नंतर आपण त्याला दुमड टिप घालून हात शिलाई घालू शकतो बघा। बघा अशा पद्धतीने मी एक चौकोन काढून घेतलेला आहे। आपली गळा रुंदी जेवढी आहे तर त्याहीपेक्षा 1 ते 1.5 इंच एक्स्ट्राचा आपण चौकोन काढून घेतलेला आहे बघा। तर आता आपण नेहमीप्रमाणे जसा गळा स्टिच करतो अस्तरावर ठेवून तर त्याचप्रमाणे आपल्याला हा गळा तयार करून घ्यायचा आहे बघा। कापड सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला गळ्याला टिप मारायला चालू करायची आहे बघा। एकदम स्टँडर्ड टिप ठेवून आपल्याला हा गळा रेडी करून घ्यायचा आहे। जिथे हंडीगळ्याचा गोल आकार आहे तर तिथेही आपल्याला व्यवस्थित गोल आकारामध्ये टिप घ्यायची आहे बघा, सगळीकडे समान अंतर ठेवून। तर आता गळ्याची टिप मारून झालेली आहे। तर आता आपण एक्स्ट्राचं जे कापड शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे गळ्याच्या आकाराप्रमाणे ते कट करून घ्यायचं आहे बघा। नेहमी आपण जसा अस्तरचा ब्लाऊजचा गळा करतो तर त्याच पद्धतीने हा गळा तयार करून घ्यायचा आहे। आणि आता गळ्याला आपण छोटे छोटे कट देऊन घेणार आहोत बघा। अनेकदा आपल्याला कसं होतं बघा, तर एकदम सिंपल जर कॉटनचा पीस असेल आपण त्यावरचा एकदम साधा ब्लाऊज म्हणजे विना अस्तरचा ब्लाऊज शिवून घेणार असो तर त्यावर कशी डिझाईन करायची हे समजत नाही। तर अशा पद्धतीने अगदी सोप्या आपण आणि सुंदर अशा डिझाईन आपण बनवू शकतो बघा। ते पण 5 ते 10 मिनिटात आपली डिझाईन पूर्ण होते आणि ब्लाऊज घातल्यानंतरही ती खूपच सुंदर दिसते बघा, उठून दिसते डिझाईन। रेग्युलर ब्लाऊज असला तरी थोडीशी जर त्याला डिझाईन आपल्याला करू वाटते तर त्यावेळेस आपण अशी डिझाईन बनवू शकतो। तर इथं बघा मी जे आपण आत दुमडपट्टी केली होती तर त्याचं मी काठ शिवून घेत आहे, म्हणजे नंतर आपल्याला फक्त आतल्या बाजूने हात शिलाई घातली की आपला गळा रेडी होऊन जाईल बघा। तर तिन्ही ज्या बाजू आहेत या गळापट्टीच्या तर त्या आपण अशा पद्धतीने दुमडून घ्यायच्या आहेत आतल्या बाजूला।
आणि आता आपल्याला काय करायचं आहे तर गळ्याला नेहमी देतो तशी दाबटीप देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपला गळा रेडी होईल डिझाईनसाठी. बिना कॅनव्हास किंवा बिना काही आपण यूज न करता, पेपर वगैरे न यूज करता बघा गळ्याचा आकार खूपच सुंदर येतो. जर तुम्ही ह्या सगळ्या स्टेप्स फॉलो केल्या, म्हणजे पहिली आपली जी टीप आहे ती एकदम परफेक्ट समान अंतरावर घेतली पाहिजे आणि नंतर छोटे छोटे कट द्यायचे आणि त्यानंतर अशा पद्धतीनं कापड सरळ करत करत आपल्याला दाबटीप घ्यायची आहे, म्हणजे आपला गळ्याचा आकार आहे तो बिना कॅनव्हासही परफेक्ट येऊ शकतो. बघा कॅनव्हासची गरजसुद्धा लागणार नाही. तर इथं आपली गळ्याची टीप पूर्ण झालेली आहे बघा. आणि आता गळ्याची टीप पूर्ण झाल्यानंतर आपण पहिल्यांदा पूर्ण जो आपला पाठीमागचा भाग असतो म्हणजे कमरपट्टी, टक्स हे सगळे करून घ्यायचे आहेत डिझाईनच्या आधी. तर आता शोल्डरला आपण जी आपली आतली हात शिलाईची पट्टी आहे तर ती जोडून घ्यायची आहे, ती उलटसुलट होऊ नये यासाठी. तर आपला गळा बघू शकता किती सुंदर असा आकार एकसारखा आलेला आहे. आता आपण टक्स देऊन कमरपट्टी तयार करून घेऊया. तर पहिल्यांदा आपल्याला समान अंतरावरती उभे टक्स देऊन घ्यायचे आहेत. 1.5 ते 2 इंचाचे टक्स द्यायचे आहेत बघा, जास्त उंच नाहीत कारण आपला गळा पूर्णपणे डीप नेक आहे म्हणून. बघा अशा पद्धतीनं. आणि आता आपल्याला लावायची कमरपट्टी. तर नेहमी आपण जशी लावतो तशीच कमरपट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे बघा. पहिली स्टँडर्ड टीप आपल्याला देऊन घ्यायची आहे. तर आता आपली दुसरी दाबटीप होती ती पण देऊन झालेली आहे. तर आता आपण जी कमरपट्टी आहे ती आतल्या बाजूला दुमडून त्यावरती एक टीप मारून घेणार आहोत. तर आता आपला पूर्ण गळा स्टिच झालेला आहे. तर आता आपण डिझाईन बनवूयात कशी करायची ते. तर इथं बघा मी छोटासा कपडाचा तुकडा घेते आणि त्याचे आपल्याला एकदम छोटे छोटे म्हणजे 1 ते 1.5 इंच इतक्या साईजचे चौकोन करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीनं बघा आपले छोटे छोटे आपल्याला चौकोन करून घ्यायचे आणि त्यापासून आपल्याला डिझाईन बनवायचे. तर त्यापासून आधी आपल्याला समोसे करून घ्यावे लागणार आहेत, म्हणजे त्रिकोणी आकाराचे. बघा अशा पद्धतीनं. एकदम छोटे छोटे आकाराचे मी त्रिकोण तयार करून घेतलेले आहेत बघा. तर आता आपण हे व्यवस्थित कट करून घेऊयात आणि एकाच शेपमध्ये त्यांना करून घेऊयात बघा. आणि आता हेच आपल्याला जो आपला गोलाकार खाली हंडी गळा आहे तर पूर्ण गळ्याला न लावता मी हाफमध्ये लावून घेत आहे बघा. अशा पद्धतीनं फक्त खालच्या गोलाकार बाजूला एकसारख्या अंतरावर, म्हणजे जवळजवळ आपल्याला हे
लावून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं। बघा किती सुंदर दिसत आहेत, ते काळा ब्लॅक कलर असल्यामुळे खूपच सुंदर दिसत आहेत हे समोसे। आणि आता आपण वरच्या बाजूला नॉट न लावता एक साधी सुंदर अशी पट्टी लावून घेणार आहोत, म्हणजे नॉटची गरज लागणार नाही बघा। आणि आपला गळा हा खूपच वेगळा असा लुक येईल गळ्याला, तर त्यासाठी मी सरळ कापडामध्ये पट्टी काढून घेते बघा। आणि ती स्टिच करून आपल्याला फक्त ती उलटी करून घ्यायची आहे। बघा अशा पद्धतीनं मी अंदाजे 3 इंच इतकं रुंदीची पट्टी घेतलेली आहे। आणि त्याला टिप मारून तुम्हाला हवी असेल तर तुम्ही बारीक नॉट लावू शकता, 2 नॉट लावू शकता, वेगवेगळी डिझाईन तुम्हाला हवी तशी तुम्ही करू शकता। तर ती पट्टी मी सुलटी ही करून घेतलेली आहे आणि त्यावरून दोन्ही बाजूला मी दाबटीप देऊन घेत आहे बघा दोन्ही काटांना। पट्टी थोडीशी आपल्याला गळा रुंदीपेक्षा एक्स्ट्राची काढायची आहे, कारण जेव्हा आपण टक्स घेतो पाठीमागचे तेव्हा आपला गळा पसरट होतो बघा, आणि ब्लाऊज घालतो त्यावेळेसही जास्त ताणला जातो गळा। तर त्यासाठी आपल्याला थोडी लूज पट्टी लावायची आहे, जास्त आवळून पट्टी लावायची नाही आहे, कारण ती एकदा शिवली की आपल्याला ॲडजस्ट करता येत नाही बघा। नॉट कशी आपल्याला ॲडजस्ट करता येतात, सैल किंवा आवळ अशी घट्ट अशी गाठ मारता येते, पण ह्या पट्टीला तसं करता येत नाही, एकदा शिवली की ही पट्टी फिक्स होऊन जाते बघा। तर मी समान अंतरावर दोन्ही बाजूला मार्किंग करून घेते आणि मग आपण ही पट्टी लावून घेणार आहोत। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला ही जी वरची पट्टी आहे नॉट्सला ऑप्शन म्हणू शकतो आपण, तर ती एकदम फिक्स करून टाकायची आहे शिलाई मारून। तर दुसऱ्या बाजूला आपल्याला व्यवस्थित बघत ब्लाऊज पसरून ठेवून मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग दुसरी ही पट्टी आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे बघा दुसऱ्या बाजूला। तर थोडीशी लूज अशी पट्टी सोडायची आहे, जास्त आवळ किंवा आपण म्हणतो जास्त घट्ट लावायची नाही आहे, थोडी लूज सोडायची आहे, कारण ब्लाऊज घातल्यानंतर आपला गळा पसरतो बघा। आणि एक्स्ट्राची राहिलेली मी पट्टी कट करून टाकलेली आहे। तर बघा इथं सुंदर मी गळा आपला रेडी झालेला आहे, फक्त आता ही टिप मारून घ्यायची आहे आपल्याला। तर आजची ही डिझाईन आपली कंप्लीट झालेली आहे बघा। तर आजची ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। डिझाईन आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा। खूपच सुंदर सिंपल ब्लाऊजवरती आपण आज डिझाईन बघितलेली आहे, एकदम सोपी, पटकन एक 10 ते 15 मिनटात होणारी। तर डिझाईन आवडल्यास लाईक करा आणि कमेंटही करा। पुन्हा भेटू एका नवीन डिझाईनसोबत किंवा एखाद्या नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।